महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं की पहिल्यांदा आठवतं खंडोबा आणि माता तुळजाभवानी. पण खोल समुद्राच्या काळोखात जीवावर उदार होऊन मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या हाकेला धावून येणारी देवी कोण? ती म्हणजे आई एकविरा. हीच ती देवी जिने पांडवांचं भाग्य बदललं नाही, पण त्यांना वनवासातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. आज आपण जाणून घेणार आहोत आई एकविरा देवीचा थरारक इतिहास, कार्ले डोंगरावरील मंदिराचं रहस्य आणि चैत्र महिन्यातील भव्य पालखी सोहळ्याचा उत्सव. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. कार्ले डोंगर लोणावळा जवळ बसलेलं एक पवित्र स्थान. इथेच विराजमान आहे एकविरा देवी मंदिर, कोळी समाजाची कुलदेवता, त्यांची माऊली. चैत्र महिना सुरू झाला की गुढीपाडवा, चैत्र नवरात्री आणि त्याचबरोबर सुरू होतो आई एकविरा पालखी सोहळा. हजारो कोळी बांधव डोंगर चढत जयघोष करत भक्तिभावाने कार्ले डोंगर गाजवतात. खोल समुद्र, वादळ, अंधार, कोळी बांधव जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जातात, पण त्यांना विश्वास असतो आई एकविरा त्यांच्या पाठीशी आहे. आई आमचं रक्षण कर असं म्हणत ते समुद्रात उतरतात. आणि म्हणूनच आई एकविरा ही फक्त देवी नाही, ती आहे त्यांच्या जीवनाची शक्ती. महाभारतमधील वनपर्व, पांडव वनवासात भटकत होते. अन्याय, वेदना, अपमान ते बोलत असताना डोंगरात विराजमान झालेल्या देवीचं मन हेलावलं आणि अचानक तेजस्वी प्रकाश, आई एकविरा प्रकट झाली. देवी म्हणाली, हे पांडवांनो, तुमचं भाग्य मी बदलू शकत नाही, कारण तुमचा जन्म एका महान कार्यासाठी झाला आहे. पण संकटातून बाहेर पडण्यासाठी मी मदत करेन. पांडव नतमस्तक झाले, पण देवीने एक अट ठेवली, एका रात्रीत मंदिर बांधा. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर सर्वांनी रात्रभर जागून डोंगराच्या मधोमध मंदिर उभारलं. पहाट होताच देवी पुन्हा प्रकट झाली. वनवासात तुम्हाला कोणीही ओळखणार नाही, हे वरदान देत देवी अदृश्य झाली. काही लोककथानुसार भीमाने इथे वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचं ज्ञान मिळवलं आणि पुढे इंद्रप्रस्थातील भव्य सभागृह उभारलं. चैत्र महिना, जयघोष, ढोल, ताशे, नृत्य, कोळी समाज मोठ्या संख्येने कार्ले डोंगर चढतो. पालखी सोहळा म्हणजे भक्तीचा महासागर. आईच्या नावाने दुमदुमतो संपूर्ण डोंगर. आई एकविरा ही फक्त कोळी समाजाची देवी नाही, ती आहे संघर्षात साथ देणारी देवी, पांडवांच्या संकटात उभी राहणारी शक्ती, समुद्रात जीव धोक्यात घालणाऱ्यांची राखण करणारी शक्ती. जर तुम्हालाही आई एकविराबद्दल अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय एकविरा आई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच थरारक आणि आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.